मंडळी, रामकृष्ण हरी. आज माऊलीच्या पसायदानावर मी बोलणार आहे. पसायदान म्हणजे विश्वमांगल्याची प्रार्थना आहे. त्यामुळे अशी माझी मनपूर्वक आपल्या सगळ्यांसमवेत आणि आपल्या सगळ्यांसमोर अशी प्रार्थना आहे की आपण आत्ता जे पसायदान ऐकणार आहात ती माऊलीनं केलेली प्रार्थना आहे. त्यामुळे त्या पसायदानाचा अर्थ, माऊलीची प्रार्थना ही आपण अत्यंतिक श्रद्धापूर्वक ऐका आणि आपल्या जीवनामध्ये ती कशी उतरवता येईल, रोजच्या जीवनात, रोजच्या वागण्यात, रोजच्या बोलण्यात, चालण्यात, व्यवहार जगत असताना, संसार करत असताना, हो, पसायदान सत्यात उतरू शकेल. फक्त गरज आहे हे जे मी काही सांगतोय, मी म्हणजे मी नाहीच, माऊलीनं जे काही सांगितलं आहे ते आपल्याला सत्यात कसं उतरवता येईल यावर तुम्ही विचार करा आणि त्या श्रद्धेनं ऐका. पसायदानाची सुरुवात आणि पसायदान तुम्ही पाहिलंत, वाचलंत, ऐकलंत तर तुमच्या लक्षात येईल. आता विश्वात्मके देवे. माऊलीच्या प्रतिभेला किती वाटा आहेत, किती वेगवेगळे अर्थ आहेत आणि किती व्यापकता दडली आहे. अहो, एकेका शब्दाचा जरी तुम्ही विचार केलात ना तर तुमच्या लक्षात येईल किती गहन अर्थ आहे. आता मला सांगा, आपण आता शब्द कधी कधी वापरतो. आपण म्हणतो बघा, डॉक्टरनं पेशंटला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आता त्याच्या हाती काही जर उरलं नसेल तर तो शेवटी म्हणतो, आता परमेश्वराची इच्छा. एखादं मोठं संकट उभं राहिलं तर आपण म्हणतो, आता काय करायचं. आपण प्रवास करतोय, जंगलात चालतोय आणि एके ठिकाणी अशा टप्प्यावर आलो की 4-5 वेगवेगळ्या वाटा आहेत. आपण विचारतो, आता कुठे जायचं. म्हणजे आता शब्द वापरला जातो त्याच्या आधी काहीतरी वेगळं असं घडलेलं असतं आणि नंतर म्हटलेलं असतं आता. मग आता माऊलीच्या या पसायदानाच्या अगोदर काय घडलंय. तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी नेवाशाला आल्यानंतर त्यांच्या सद्गुरूंनी, निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की तुझा जन्म ज्या कार्यासाठी झाला आहे त्या कार्याला तुला इथून सुरुवात करायची आहे. आणि त्या महालयाच्या मंदिरामध्ये त्या पैसाच्या खांबाला टेकून प्रवरेच्या काठी ज्ञानेश्वरांनी 18 दिवस गीतेच्या 18 अध्यायावर प्रवचन केलं, कीर्तन केलं आणि ते लोकांनी ऐकलं. गीतेचे 18 अध्याय आहेत आणि माऊलींनी त्या 18 अध्यायांवर 9000 ओव्या लिहिल्या आणि ती 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आहेत. आणि मंडळी, त्या 9000 ओव्यांचा जो आर्क आहे, 9000 ओव्यांचा जो सार आहे, तो सार पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये माऊलींनी साठवलेला आहे. माऊलीला कदाचित हे माहिती असेल, पुढच्या युगातल्या माणसाला त्याच्याकडे वाचायला वेळ नसेल. त्यानं अख्खी ज्ञानेश्वरी जरी हातात नाही घेतली तरी चालेल, पण किमान पसायदानाच्या 9 ओव्यांचा त्यानं अर्थ जरी लक्षात घेतला तरी ज्ञानेश्वरीचा सार त्याच्या जीवनात उतरल्यासारखं होईल. म्हणजे अगोदर काय घडलंय बघा. मी तुम्हाला आता या शब्दाबद्दल बोलत होतो की माऊलींनी गीतेवर टीका केलेली आहे. फरक पहा कसा. तुम्ही आम्ही जेव्हा एखाद्या माणसावर टीका करतो तेव्हा काय होतं. तुम्ही आम्ही एखाद्यावर टीका करतो तेव्हा भांडणाचा जन्म होतो आणि माऊली जेव्हा टीका करते तेव्हा मांगल्याचा जन्म होतो, ज्ञानेश्वरीचा जन्म होतो. आणि एवढं मोठं शतकानुशतकाला मार्गदर्शक ठरणारं कार्य माऊलीकडनं घडलं. पण माऊलीला एकाही अंशानं असं वाटत नाही की मी हे केलंय. माऊलीची, ज्ञानियाच्या राजाची नम्रता पहा किती आहे.
माऊलीचं म्हणणं आहे, माऊलीची श्रद्धा आहे, माऊलीचा विश्वास आहे की मी हे केलंच नाही. कोणी केलंय? माझ्या सद्गुरूंनी, माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्याकडून हे घडवून घेतलंय. माऊलीचा मनाचा आशय असा आहे की मी काहीच नाही केलं, माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून हे करवून घेतलंय. मी तर फक्त सेवक आहे. बोलविता धनी वेगळाची आहे आणि त्या आता शब्दामध्ये पाईक पण दडलेला आहे. माऊलीला असं म्हणायचंय की मी काहीच केलं नाही, जे केलंय ते सद्गुरूनं केलंय, माझ्याकडून करवून घेतलंय आणि आता आता माझ्याकडे फक्त पाईकपण आहे, फक्त पाईकपण. मंडळी, आपलं असं होतं का हो? तुम्ही आणि मी एखादी कोणती तरी साधी क्षुल्लक गोष्ट करतो आणि आमचा मी किती त्याला चिकटतो. मला कबीराचं उदाहरण इथे आठवतंय. कबीरजींना एकदा एका राजानं त्यांचा महाल पाहण्यासाठी बोलावलेलं असतं. अगदी उत्तम महाल बांधलेला असतो. राजा कबीरजींना संपूर्ण महाल फिरवून दाखवतो. राजा आतून खुश असतो, मी काहीतरी भव्य दिव्य केलंय. कबीरजी मनातनं शांत असतात. राजा शेवटी म्हणतो, याच्यात काही तुम्हाला अपुरेपण तर वाटत नाही ना? महाल कसा वाटला? किती छान वाटला? कसं वाटतंय? कबीरजी शांतपणे उत्तर देतात, महाल चांगलाच आहे, फक्त 2च गोष्टींची कमतरता आहे. राजाला आश्चर्य वाटतं. मी स्वतः जातीनं लक्ष दिला होता, हा महाल बांधलेला आहे आणि 2 गोष्टींची कमतरता आहे. त्याला उत्सुकता असते की अरे, इतकी काळजी घेतली आणि काय कमतरता राहिल्या? म्हणून राजा विचारतोय, काय कमतरता आहेत? कबीरजी फार छान उत्तर देतात. कबीरजी म्हणतात, याच्यातली एक कमतरता म्हणजे हा जो महाल आहे, ही जी वास्तू आहे, ती वास्तू कधी ना कधीतरी नाश पावणारी आहे, नष्ट होणारी आहे. आणि दुसरी कमतरता, या वास्तूचा जो निर्माता आहे, तो निर्माता ही वास्तूच काय, पण जग सोडून एक ना एक दिवस नक्की जाणार आहे. एवढ्या 2च कमतरता आहेत. बाकी महाल चांगला आहे. मंडळी, ज्या नश्वर असणाऱ्या गोष्टी आहेत, अशी कोणती तरी गोष्ट आपण करतो आणि किती अहंकार आपल्यात चढतो. पण माऊलींनी इतकी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरावी अशी, मंगलमय अशी. पण माऊलीच्या अंतःकरणात एकाही अंशानं तो अहम आला नाही, तो अहंकार आला नाही. उलट माऊली त्या आता शब्दानं सांगतेय की माझ्याकडे केवळ फक्त आता पाईकपण आहे. आता या शब्दाचा दुसराही अर्थ आहे, दुसऱ्याही अर्थानं तो शब्द वापरलाय. बघा कसं असतं, आपली इच्छा कितीही चांगली असली आणि त्या दृष्टीनं आपण कितीही प्रयत्न केले, म्हणजे समजा एखादं चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी प्रयत्नही चांगले केले, पण त्या कामाला यश मिळवून द्यायचं की द्यायचं नाही, हे त्या वेगळ्या एका परमात्मशक्तीवर अवलंबून आहे. म्हणून माऊलीची इच्छाच अशी आहे की आपण चांगल्या गोष्टीची इच्छा धरावी, त्या दृष्टीनं प्रयत्नही करावेत आणि मात्र भगवंताच्या हाती जे आहे त्याच्यासाठी आता प्रार्थना करावी. म्हणून माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. आता विश्वाचं कल्याण करण्याची प्रार्थना त्यांना करायची. ते त्यांच्या सद्गुरूंना जणू असं म्हणतात की मी आता तुमच्यासाठी, तुम्हीच माझ्याकडून हे करून घेतलं, मी तुमचा सेवक झालो, मी हे केलं, तुम्ही माझे मालक आहात. आता माझी एक इच्छा आहे की मागायचं कुणाकडे? मालकाकडे. तर तुम्ही मला आता द्यायचंय. आणि ते काय मागितलंय हो? काय मागितलंय? विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना. आम्ही काय काय मागतो?
देव प्रसन्न झाला तर आम्ही आमच्यासाठी मागतो, कोणी बंगला मागतो, कोणी गाडी मागतं, कोणी काय मागतं. पण ज्ञानेश्वर माऊली काय मागतायत, कुणासाठी मागतायत? स्वतःसाठी एकही गोष्ट मागितली नाही. बरं, जी मागितली आहे ती आपल्या जातीतल्या, आपल्या धर्मातल्या, आपल्या गावातल्या लोकांसाठी मागितलंय का? नाही, विश्वासाठी मागितलंय. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव, त्या देवाचं नाव कधी ऐकलंयत का हो तुम्ही? तुमचा आमचा देव असतो, आमच्या जातीचा असतो, आमच्या धर्माचा असतो. कधी कधी आम्ही आमच्या धर्माच्या देवांवरून दुसऱ्या धर्माच्या देवांशी भांडणं करतो. जगातली जे काही मोठा रक्तपात झालेला आहे ना, तो धर्माधर्मांतल्या मानण्याच्या वेगवेगळ्या देवांच्या पद्धतीवरनं झालेला आहे. पण माऊली ना कुठल्या जातीतला देव म्हणत, ना कुठल्या धर्मातला देव म्हणत, ना कुठल्या देशातला, ना कुठल्या राज्यातला. त्याला कुठलीच सीमा नाही. माऊलीचं म्हणणंच आहे की विश्वासाठी प्रार्थना करायची, तर तो देव पण तितका मोठा पाहिजे ना. मला इथे एक फार छान उदाहरण आठवतंय. प्रिन्स्टन येथील वेधशाळेमध्ये एक खगोलशास्त्रज्ञ आकाशगंगेवर व्याख्यान देत होते. ते सांगत होते, ब्रह्मांड किती मोठं आहे, आकाशगंगा किती मोठी आहे, आणि त्यात पृथ्वी कितीतरी लहान, आणि त्याच्यावरच्या माणसाला तर मग काय, त्याचं लहानपण मोजायलाच नको. त्यांचं हे व्याख्यान चालू असताना समोर बसलेल्यांपैकी एक बाई उठतात आणि म्हणतात, काय हो, ब्रह्मांड इतकं मोठं आहे, त्यात पृथ्वी इतकी लहान, आणि त्यातल्या त्यात आपण माणूस म्हणजे अगदी सुईच्या टोकावरचं इतकं लहानपण आपल्याकडे. मग परमेश्वराचं लक्ष, देवाचं लक्ष एवढ्या लहान माणसाकडे कसं राहत असेल हो? तेव्हा खगोलशास्त्रज्ञ हसले आणि म्हणाले, देवाचं लक्ष आपल्याकडे राहणार की राहणार नाही, हे तुमच्या मनातला देव, तुम्ही मानलेला देव, तुमची ज्यावर श्रद्धा आहे तो देव किती मोठा आहे, यावर देवाचं लक्ष तुमच्याकडे राहणार की राहणार नाही हे अवलंबून आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा देव किती मोठा होता, विश्वात्मक देव, विश्व ज्याचा आत्मा आहे असा विश्वात्मक देव. कारण असाच देव विश्वासाठी काहीतरी करू शकेल. आता इथे हाही एक प्रश्न येतो की विश्वात्मक देव आणि निवृत्तीनाथ हे दोन वेगवेगळे घटक आहेत का? तर कसं आहे बघा, माऊली ज्यांच्या समोर ही ज्ञानेश्वरीचं निरूपण होत होतं ते श्रोते आणि साक्षात सद्गुरू निवृत्तीनाथ समोर होते. माऊलींच्या दृष्टीनं निवृत्तीनाथ हेच त्यांच्यासाठी विश्वात्मक देव आहेत. कारण त्यांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, आता विश्वात्मकू माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. म्हणजे याच्यात त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा विश्वात्मक देव म्हणजे निवृत्तीनाथ. पण तुमच्या माझ्या सामान्य दृष्टीनं निवृत्तीनाथांकडे देहधारी पुरुष म्हणून पाहायचं नाहीये. त्यांचा अहम जो आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे आणि ते सुद्धा तूच आहेस, याचा अर्थ मी परमात्म्याशी एकरूप झालेलो आहे. म्हणजे माऊलीचा जो देव आहे, जो विश्वात्मक देव, तो आणि त्यांचा सद्गुरू हा एकच आहे. कारण सद्गुरू हा काही लहान नाही आहे, त्याचंही ऐक्य त्या परमात्म्याशी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या विश्वात्मक देवाला विश्व ज्याचा आत्मा आहे असा देव समजा किंवा तुम्ही निवृत्तीनाथ समजा, दोघांचाही अर्थ असाच आहे. आणि माऊली काय मागते? आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे. माऊली विश्वात्मक देवाला म्हणतात की देवा, मी आता हा जो 18 दिवस वाग यज्ञ केलाय, किती सुंदर शब्द वापरलाय बघा, यज्ञ म्हटलाय. भगवंतानी गीतेमध्ये
असं सांगितलंय. आपल्याला खरं तर यज्ञ म्हटलं की असं वाटतं होम हवन केला असेल, अग्नी प्रज्वलित केला असेल, तिथे समिधा टाकल्या असतील, असं यज्ञ, यज्ञकुंड, होमकुंड असं सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मग हा कुठला यज्ञ आहे? गीतेमध्ये भगवंत म्हणतात की माझा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे याच्याबद्दलचं ज्ञान आणि याची जी माहिती, हा संवाद जो कोणी इतरांना सांगत असेल त्या ठिकाणी साक्षात ज्ञानयज्ञ घडतोय असं समजा. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरची टीका आहे, या अर्थानेही तो यज्ञ आहे. अजून कुठल्या अर्थाने यज्ञ आहे तर बघा, जिथे वक्ता बोलतो त्याच्या बोलण्याचा आशय श्रोता लक्ष देऊन ऐकत असतो. याचा अर्थ तिथे संगतीकरण झालेलं असतं, दोघांचंही चित्त एकाग्र झालेलं असतं. आणि ज्या ठिकाणी चित्त एकाग्र होऊन, मन एकाग्र होऊन ज्या ठिकाणी काहीतरी चालू असतं तिथे ज्ञानग्रहण चालू असतं, त्याही अर्थानं तो ज्ञानयज्ञ आहे. माऊली म्हणते वागयज्ञ, शब्दांचा यज्ञ. माऊलीच्या दृष्टीनं शब्द खूप महत्त्वाचे आहेत. संत तुकाराम महाराजही एका ठिकाणी म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. म्हणजे शब्दांचं किती महत्त्व आहे. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, पण पुढच्याची हाडं खिळखिळ करण्याची ताकद याच जिभेत असते. कधी इकडचा शब्द तिकडे झाला तर स्वतःची हाडंसुद्धा खिळखिळ करून घेण्याची ताकद याच शब्दांत असते. शब्द दुसऱ्याला आनंद देऊ शकतात आणि शब्द दुसऱ्याला दुःखही देऊ शकतात. जिभेला वजन नसतं फारसं असं म्हणतात, पण जीभ ताब्यात ठेवणं याला मात्र जास्त शक्ती खर्च करावी लागते. शब्द इतके महत्त्वाचे आहेत आणि त्या ज्ञानकर्त्या ज्ञानियाच्या दृष्टीनं शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द जगाच्या कल्याणासाठी आहे, त्यासाठीच तो उच्चारला गेला आहे. स्वार्थाचा परिलेश लवलेशही त्या शब्दात नाही, म्हणूनच त्याला वागयज्ञ म्हटलंय. आणि म्हणून ते म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे. हा जो मी 18 दिवस वागयज्ञ केलाय, या वागयज्ञानं देवा, सद्गुरू असेल, विश्वात्मक देव असेल, देवा तुम्ही तोषावे. तोषावे याचा अर्थ काय? तोषावे म्हणजे तुम्ही संतुष्ट व्हावे, अगदी समाधानी व्हावे. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही मला जे देणार आहात ना, मी तुमच्याकडे जे मागतोय ते तुम्ही मला, मी मागतोय, मी तुमचा आवडता आहे, मला नाही म्हणता येत नाही म्हणून द्यायचंय असं नका करू. तुम्ही तोषोनी द्या, म्हणजे संतुष्ट होऊन द्या, अगदी मनापासून द्या. तोषोनी मज द्यावे पसायदान. हे पसायदान म्हणजे प्रसाददान. प्रसाद किती सुंदर शब्द आहे बघा. आपण देवाचा प्रसाद जेव्हा देतो त्यावेळेसचा क्षण तुम्ही डोळ्यासमोर उभा करावं. मी तुम्हाला वेगवेगळे प्रसंग सांगेल. बघा, एखादा माणूस एखाद्या गरीब बिचाऱ्याला, भीक मागणाऱ्या एखाद्या छोट्या माणसाला भीक देतो, तेव्हा ते दोघं समाधानी असतात का? नसतात. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो. जो भीक देतो त्याच्यामध्ये असा अहंकार येऊ शकतो की मी तुझ्यावर काहीतरी उपकार केलेत, मी तुला काहीतरी देतोय, म्हणून तो अहंकारानं थोडासा का होईना ताठ झालेला असतो. आणि ज्यानं भीक घेतलेली असते त्यालाही स्वतःच्या परिस्थितीची लाज वाटत असते, त्यालाही त्याचा स्वाभिमान कुठेतरी झुकवावा लागलेला असतो, त्यालाही ते भीक मागणं आवडत नसतं, पण नाईलाज म्हणून तो ते करत असतो. त्यातून तोही कुठेतरी समाधानी नसतो, त्यालाही स्वतःच्या परिस्थितीची लाज वाटते. दोघंही असमाधानी असतात, दोघंही संतुष्ट नसतात. पण तेच प्रसाद देण्याचा क्षण तुम्ही डोळ्यासमोर धरा.
एखादा व्यक्ती देवाचा प्रसाद दुसऱ्याला देतोय, तो सांगतो घ्या प्रसाद घ्या, देवाचा आहे. किती देताना त्याच्यामध्ये उदारता असते, तो किती संतुष्ट असतो, समाधानी असतो. ज्याला तो देणार आहे त्याला साक्षात देवाचं रूप म्हणत असतो. अगदी त्यानं प्रसाद घेतला तर हा देणारा कृतार्थ होतो. त्याला असं वाटतं की देवाचं काम आपण करतोय. आणि जो प्रसाद घेतोय तो सुद्धा कशा अर्थानं प्रसाद घेतो? त्या प्रसादानं त्याला काही पोट भरवायचं नसतं, त्यामुळे त्याची वासना तिथे नसते. तो सुद्धा हातात प्रसाद घेतो, देवाचं मनात स्मरण करतो आणि प्रसाद ग्रहण करतो. त्याला आतून किती छान वाटतं, खूप छान वाटतं. दोघांनाही छान वाटत असतं. वारकरी संप्रदायात तर बघा, प्रसाद म्हणजे एक लाहा, एक कुरमुरा, तो पोकळ असलेला एक लाह्याचा तो एक कण, एक दाणा, तो सुद्धा पुरतो देवाचा प्रसाद म्हणून. कुठलीच वासना नसते त्याच्यामध्ये. मंडळी, सहजच म्हणून सुचलं म्हणून सांगतो. खरं सांगा, आपण जेव्हा जेवायला बसतो, घरातल्या गृहिणीनं कष्ट घेऊन मनापासून जेवण बनवलेलं असतं. रोजच ती बनवत असते. कधीतरी आळणी होतं, कधीतरी एखाद दिवस खारट होतं, तिखट होतं. पण त्यावेळेस आपण जर चिडलो तर आपण प्रसाद म्हणून ते अन्न ग्रहण करतो का? आपली जर त्या अन्नाकडे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणून आपण पाहत असू, तो म्हणजे रोज येणारा शेतकरी शेतात राबतोय, तिथपासून माझ्यापर्यंत येण्यासाठी कितीतरी हात तिथे झटलेले आहेत. त्या सगळ्यांचं, अगदी ज्या गृहिणीनं करून दिलं तिचेही कष्ट आहेत. बघा ना, शेतकऱ्यानं पिकवलं त्यापासून ते अगदी इथे येईपर्यंत आणि आपल्या घरातल्या कुणीतरी ते आपल्यासमोर वाढेपर्यंत कितीतरी जणांनी कष्ट घेतलेत आणि त्यानंतर ते माझ्या मुखात गेलंय. देवाचा प्रसाद म्हणून आपण ते ग्रहण करायचं का इंद्रियांचे चोचले पुरवायचेत आणि आळणी झालंय म्हणून चिडून ते ग्रहण करायचं? हे आपल्या हाती आहे. माझं असं निरीक्षण आहे, जी माणसं जेवणावर चिडतात, जी माणसं जेवत असताना त्या परब्रह्माला नाकारतात, जी माणसं अन्नाला परब्रह्म मानत नाहीत, पूर्ण ब्रह्म मानत नाहीत आणि जेवणावर चिडचिडेपणा करतात, ती माणसं समाधानी नसतात. ती कायम अशी वकवकलेली असतात, ती कायम अशी असंतुष्ट असतात. समाधानाचा लवलेशही त्यांच्या नसतो. येणार कसा हो? ज्या भावनेनं तुम्ही आतमध्ये टाकणार आहात, की ज्याच्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. मला सांगा, गाडी पेट्रोलवर चालतीये, रॉकेलवर पण ती चालणार आहे. माझ्याकडे मोटरसायकल समजा असेल, पेट्रोलवर ती चालणार आहे, रॉकेलवर पण ती चालणार आहे. पण जर मी तिच्यात रॉकेल टाकलं तर ती तितक्या संतुष्टपणे चालेल का? नाही चालणार. इंधन बदललं. मग जे अन्न मी ग्रहण करतोय ते जर मी सात्विक बुद्धीनं ग्रहण केलं नाही तर त्यावेळेसचा माझ्या मनातला जी काही अवस्था आहे ती त्या अन्नात उतरून माझी पुढची कृती ही त्याच पद्धतीची होणार आहे. म्हणून मला असं वाटतं, रोज अन्न ग्रहण करताना प्रसाद म्हणून आपण केला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात सद्गुरूंना, विश्वात्मक देवाला, की देवा, मी मागतोय म्हणून मला देऊ नकोस, मी तुझा लाडका भक्त आहे म्हणून तू देऊ नकोस. पण तुला जर खरंच असं वाटत असेल ना की मी 18 दिवस हा जो वागयज्ञ केलाय, त्या वागयज्ञानं तू जर संतुष्ट होऊन मला तू पसाय दान दे, प्रसाद दान दे. लक्षात घ्या, एकट्यासाठी मागितली जाते तिला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागितली जाते त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात आणि विश्वासाठी मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात. माऊलीची ही इच्छा विश्वात्मक देवाकडे आहे आणि विश्वासाठी मागितलेली आहे. आणि असं संतुष्ट होऊन तुम्ही माझ्या पदरी पसायदान टाकावं, तुम्ही मला पसायदान द्यावं. आणि मग आता पुढच्या ओळींमध्ये माऊलीची पसायदानातून ज्या मागण्या विश्वात्मक देवाकडे केल्यात त्या मागण्या प्रकट होत आहेत. माऊली म्हणतीये, जेखळांची व्यंकटी सांडू. मंडळी, खळ म्हणजे कोण? फार गमतीशीर हा प्रकार आहे बघा.
खळ म्हणजे दुर्जन, दुष्ट प्रवृत्तीचा माणूस, वाकडेपणा असलेला, जगाच्या कल्याणापेक्षा अकल्याण व्हावं असं वाटतं असा दुर्जन प्रवृत्तीचा माणूस म्हणजे खळ. या खळांचे 3 प्रकार आहेत बरं का. एक म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी जे दुसऱ्यांना त्रास देतात ते पहिल्या पद्धतीचे खळ. उदाहरण सांगू का तुम्हाला? बघा, दारूचं दुकान असतं, जगाचं अकल्याण झालं तरी चालेल, दारू पिणाऱ्या माणसाचा संसार उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण मी श्रीमंत झालो पाहिजे, हे पहिल्या पद्धतीचे खळ, की स्वतःचा फायदा करण्यासाठी इतरांना त्रास देणारे. मग भ्रष्टाचार करणारा एखादा अधिकारी असेल, एखादा राजकारणी असेल, कुणी का असेना, मला पैसे मिळालेत बास, बाकी मग तो गरीब माणूस कुठून आणून मला पैसे देणार आहे याच्याशी मला चिंता नाही. हे पहिल्या प्रकारातले. दुसरा प्रकार, मला काही फायदा नसला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे. उदाहरण सांगू का? बघा, आमच्या शेजारचा मित्राचा मुलगा 10वीला नापास होतो. आपल्याला माहिती असतं तो नापास झाला. तो मित्र आपल्याच कार्यालयात कामाला असतो. आपल्याला माहिती आहे तो नापास झालाय, तरीसुद्धा कार्यालयात आल्यावर दुपारची सुट्टी असली की त्या दुपारच्या सुट्टीमध्ये सगळेजण एकत्र आले की गरज नसताना आम्ही सगळ्यांच्या समोर त्याला विचारतो, मुलाचा 10वीचा रिझल्ट काय म्हणतोय? काही गरज आहे का? माहिती आहे, पण पुढच्याला दुःख देऊन याला आसुरी आनंद मिळत असतो. एखाद्या गृहस्थाच्या आयुष्यात घडू नये असा प्रसंग त्या गृहस्थाच्या मुलीच्या बाबतीत घडला. तारुण्यातला मोहाचा क्षण त्या मुलीला टाळता आला नाही आणि असा एखादा प्रसंग घडला तर उगाचच काही मंडळी काही स्वतःला फायदा नसताना 4-4 विचारतात, काय सध्या तुमच्या मुलीचं काय चालू आहे? त्या बिचाऱ्या बापाला काही उत्तर देता येत नाही. ही दुसऱ्या प्रकारची खलप्रवृत्ती असलेली लोक. आणि तिसरा प्रकार जो आहे ना, तुम्हाला सांगतो, त्या खळांना तर साष्टांग दंडवतच घातलं पाहिजे. ते म्हणजे खळांचे राजेच बरं का. ते तिसऱ्या प्रकारची खलप्रवृत्तीची माणसं अशी असतात, त्यांना स्वतःला तोटा झाला तरी चालेल, पण दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे. म्हणजे कसं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका जंगलाच्या वाटेवर एक खलप्रवृत्तीचा, खलांचा राजाच समजा, आपण त्याला खलेश्वर म्हणूया, जंगलाच्या अगदी तोंडावर, जिथून जंगल चालू होतं, अगदी हिंस्र श्वापद त्या ठिकाणी रात्री येत आहेत आणि अशा जंगलाच्या तोंडावर हा खलेश्वर बसलेला असतो. अंधार पडायला थोडा अवधी बाकी असतो. तिथनं गावातनं एक सद्गृहस्थ चाललेले असतात. ते याला सांगतात, अरे बाबा तू का बसला इथे? तो म्हणतो, मी रात्रभर इथेच बसणार आहे. ते सद्गृहस्थ घाबरतात. ते म्हणतात, अरे इथे हिंस्र श्वापद येतात, वाघ येतो, सिंह येतो, रात्री तो तुला खाऊन टाकेल, चल घरी. नाही म्हणे, ते यावेत, त्यांनी मला खाऊन टाकावं म्हणूनच मी बसलो आहे. ते सद्गृहस्थ परत म्हणतात, अरे घरात कुणाशी भांडण झालं का? डोक्यात असा राग घालून घेऊ नकोस, चल घरी. नाही म्हणे, माझं भांडण कुणाशी झालं नाही, मला काही आत्महत्या वगैरे करायची नाही, पण मी इथे बसणार आहे. ते सद्गृहस्थ म्हणतात, खलेश्वर महाराज, तुम्ही असा हा उपक्रम, हे सत्कृत्य का हाती धरलंय? तेव्हा ते खलेश्वर उत्तर देतात की काही नाही म्हणे, माझी अशी इच्छा आहे की मी इथे रात्रभर बसलो तर एखादा वाघ येईल, एखादा सिंह येईल आणि तो मला खाऊन टाकेल. माझं रक्त जेव्हा त्याच्या तोंडाला लागेल ना, तेव्हा त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागेल
आणि मग तो वाघ या गावात येईल किंवा या वाटेवरनं जी कोणी माणसं जातील त्या माणसांचा तो फडशा पाडेल, त्यांना तो खाऊन टाकेल आणि त्यांना त्यानं खाऊन टाकावं अशी इच्छा आहे, म्हणून मी इथे बसलो. म्हणजे मंडळी बघा, स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, पण पुढच्याचं जास्त नुकसान झालं पाहिजे असं जी मानणारी माणसं आहेत, ही तिसऱ्या प्रकारातली माणसं आहेत. तर मंडळी, माऊलीची इच्छा अशी आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे हे जे खल आहेत ना, या खलांच्या आतमधला जो वाकडेपणा आहे, जो त्यांचा कुटीलपणा आहे, तो कुटीलपणा फक्त बाजूला होऊ दे. माऊलीचं म्हणणंच असं आहे की माणूसाचा कुटीलपणा, त्याचा वाकडेपणा जर बाजूला झाला तर आतमधला माणूस चांगला राहील. कदाचित तुम्हाला, आम्हाला किंवा त्या नेवासाच्या ठिकाणी जी संत सज्जन मंडळी ज्ञानेश्वर माऊलींचं प्रवचन ऐकायला आली होती, त्यांच्या मनात कदाचित एखादा असा प्रश्नही त्यावेळेस निर्माण झाला असेल की अरे, आम्ही आयुष्यभर चांगलं काम केलं, आम्ही आयुष्यभर कुणाला त्रास दिला नाही, आम्ही चांगल्या संगती धरल्या, चांगल्या लोकांची संगत धरली, चांगली कर्म केली, आणि माऊलीला पसायदानाच्या सुरुवातीला संत सज्जन मंडळींची आठवण न होता खळांची आठवण व्हावी, दुर्जन लोकांची आठवण व्हावी. मग आमचं काही चुकलं का? आमची का आठवण झाली नाही? मंडळी, माऊलीला खळांचीच पहिल्यांदा आठवण का झाली याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण त्या माऊली शब्दातच दडलंय. बघा, आईला 4 लेकरं आहेत. 3 लेकरं ही खूप चांगली आहेत, पण 1 लेकरू जे आहे ते थोडंसं वांगलं आहे, थोडंसं वाईट प्रवृत्तीचं आहे. तर त्या मातेला सगळ्यात जास्त काळजी त्या लेकराची वाटते. ती त्या लेकराची जास्त काळजी घेते, कारण तिला माहिती असतं हो, चांगल्या लेकरांना समाज जवळ करेलच, ते त्यांच्या गुणांनी पुढे जातील, समाज त्यांच्यावर प्रेम करेलच. पण माझं हे थोडंसं जे वांगलं असलेलं लेकरू आहे, त्याला समाजानं स्वीकारावं याच्यासाठी तिची धडपड असते, तिची माया असते. तिचं त्या लेकरावर मग अधिक प्रेम जडतं की त्याच्यातला तो वाईटपणा निघून गेला, वाईटपणा निघून जाऊ दे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना पहिल्यांदा खळांची आठवण होते. आणि माऊलीला हेही माहिती आहे, खळ पहिल्यांदा का आठवलेत, कारण खळांची खलप्रवृत्ती जर निघून गेली तर सज्जनांच्या वाटेतले काटे दूर होतील. कारण गावामध्ये 50 चांगली माणसं आहेत, ते एकत्र येऊन जेवढं चांगलं काम करू शकणार नाहीत ना, तेवढं एक वाईट प्रवृत्तीचा माणूस त्यांना अडथळे निर्माण करतो. त्यांच्या चांगल्या कामामध्ये एक जरी नासका कांदा असेल तरी तो चांगल्यांनी जे काम उभारलंय ना, तो ते एका क्षणात नष्ट करायला जातो. आणि या दुर्जन माणसाला थोपवणं हे त्या चांगल्या माणसांना फार अवघड वाटून जातं, आणि मग कुठलीच चांगली कामं गावात निर्माण होत नाहीत. आणि असा एखादा तरी दुर्जन प्रत्येक गावामध्ये असतो की ज्याला आवरणं फार अवघड होऊन जात असतं, आणि मग चांगली कामं उभी राहत नाहीत. माऊलीची अशी इच्छा आहे की संत सज्जन मंडळी जी प्रत्येक गावागावामध्ये असतील, ज्यांना असं चांगलं काम करावंसं वाटतंय, पण जी खळ असलेली प्रवृत्तीची माणसं त्यांच्या वाटेमध्ये जर काटे पेरत असतील तर त्यांच्या वाटेतले हे काटे दूर करावेत. कारण खलप्रवृत्ती निघून गेली की आतला माणूस चांगला उरला. आणि दुसरं, माऊलीला माऊलीच्या हृदयाने त्या खलप्रवृत्तीच्या माणसांबद्दल माया वाटते. आणि माऊलीची अशी इच्छा आहे की त्या खलप्रवृत्तीच्या माणसांनी स्वतःतला वाकडेपणा थोडासा बाजूला करून स्वतःचा विकास करून घ्यावा. काय गंमत आहे बघा, ज्या गीतेवर माऊलीने टीका लिहिली त्या गीतेचा जो निर्माता आहे भगवान श्रीकृष्ण, ते म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. थोडक्यात अर्थ असा की या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा
दुष्टशक्ती दुर्जन शक्ती माजेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. म्हणजे या ठिकाणी गीतेचा निर्माता जो भगवान श्रीकृष्ण आहे तो दुष्टांचा संहार करतोय आणि माऊली मात्र संहार न करता माऊली मात्र म्हणते की दुष्टांचा वाकडेपणा फक्त जाऊ दे. खरंच वाकडेपणा जातो का हो? माणूस बदलणं शक्य आहे का हो? माणसाला बदलता येतं का हो? माऊलीचा माणसाच्या चांगुलपणावर खूप विश्वास आहे आणि आपल्याला माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. दरोडेखोर असलेला वाल्या एका संताचा सहवास लाभल्यानंतर वाल्मिकी होऊ शकतो. अशी कितीतरी उदाहरणं समाजात आहेत की जी माणसं अगोदर दुर्जन होती, वाईट काम करत होती, पण असा कुठला तरी प्रसंग घडला, असा कोणाचा तरी सहवास लाभला की ज्याच्यानंतर माणसं सज्जन झाली. तुम्ही तुमच्या गावातलीही माणसं काही उदाहरणं तुम्हाला आठवतील की अक्षरशः दारू पिऊन गटाराच्या आजूबाजूला पडणारी माणसं ही कुठल्या तरी क्षणानंतर बदलतात आणि लोकांनी ज्यांच्या चरणाला स्पर्श करावा अशा पद्धतीनं संत सज्जन होऊन जातात. म्हणजे माणसं बदलतात हे सत्य आहे. म्हणजे माणसाचा वाकडेपणा जाऊ शकतो हे सत्य आहे. हे माऊलीला माहिती आहे. म्हणून माऊली म्हणते की खळांची व्यंकटी सांडो. बस एकदा व्यंकटी सांडली, वाकडेपणा गेला की आतला जो माणूस उरलाय तो चांगलाच आहे आणि तो आम्हाला हवायच. पण समजा माऊलीने जर असं म्हटलं असतं की जे काही खलप्रवृत्तीची माणसं आहेत ती या पृथ्वी तलावरून नष्ट होऊन जाऊ देत, त्यांचा संहार होऊ दे, तर मंडळी मी तुम्हाला सांगू, प्रत्येकामध्ये थोडं थोडं का होईना खलत्व असतंच हो. मग जर खलप्रवृत्तीची माणसंच नष्ट होऊ देत असं म्हटलं ना, तर पृथ्वी तलावर संत मंडळी, ती पण फक्त भगवे कफनी धारण करणारी नाही, खऱ्या अर्थानं संतत्व ज्यांना बहाल झालेलं आहे, आतमधून उमगलेलं आहे, अशी मोजकीच माणसं शिल्लक राहतील आणि बाकी सगळ्या माणसांचा संहार होऊन जाईल. मग पृथ्वी चालणार कशी? त्यामुळे माऊलीची फक्त एवढीच इच्छा आहे की माझा त्या माणसाशी माझं वैर आहे का? अजिबात नाही. माणूस चांगलाच आहे. कसं असतं, आसुरी प्रवृत्ती आणि दैवी प्रवृत्ती या दोन्ही प्रवृत्ती जन्मतः जेव्हा बालक जन्माला येतं तेव्हा जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये आसुरी प्रवृत्तीसुद्धा असते आणि दैवी प्रवृत्तीसुद्धा असते. पुढे तिला संस्कार कुठल्या पद्धतीचे मिळतात, त्याला सहवास कसा मिळतो, त्या पद्धतीनं त्याच्यातल्या आसुरी प्रवृत्तीची प्रगती व्हायची का दैवी प्रवृत्तीची प्रगती व्हायची हे ठरत असतं आणि संस्कारावरही बरंच अवलंबून असतं. तुम्हाला ती एक छोटी कथा माहिती असेल बघा. एक अतिशय अट्टल गुन्हेगार बनलेला एक गुन्हेगार असतो, ज्याला फाशीची शिक्षा दिलेली असते आणि त्याला शेवटची इच्छा तुरुंगात असताना विचारली जाते, काय तुझी इच्छा आहे? तुला फासावर लटकवायचं आहे, पण तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा तो म्हणतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे. तेव्हा तुरुंगात त्याची आई पुढे येते. हा अट्टल दरोडेखोर असतो, त्यानं अनेक वेळा चोरी केले, दरोडे घातलेत असा, आणि त्याच्यासमोर त्याची आई येते. तेव्हा हा आईला इकडे कान करायला सांगतो आणि कान करायला सांगितल्यानंतर तो कानाला कडकडून चावतो. तेव्हा तिथला जो रक्षक असतो तो याला म्हणतो, अरे तू गुन्हेगार आहेस, तू चोर आहेस, तू दरोडेखोर आहेस, तू पापी आहेस, पण मला वाटलं नव्हतं की तू इतका पापी असशील की तू तुझ्या जन्म देणाऱ्या आईशी सुद्धा अशा पद्धतीनं वागशील. तेव्हा तो गुन्हेगार उत्तर देतो, होय, मी आईशी असा वागलोय, त्याचं कारण आहे. मी जेव्हा लहान होतो, जेव्हा मी पहिली चोरी केली ना, तेव्हा आईनं ती चोरी केलेली वस्तू घरात ठेवून दिली, माझं कौतुक केलं. त्याच वेळेस तिने जर माझ्या कानाखाली आवाज काढला असता, त्याच वेळेस तिनं जर मला दटावून सुनावलं असतं, माझ्यावर राग व्यक्त केला असता, नापसंती व्यक्त केली असती, तर दुसऱ्या क्षणी
चोरी करायची माझी हिंमत झाली नसती, माझ्या मातेनं त्यावेळेस माझं कौतुक केलं आणि तिच्याच संस्कारामुळे आज मी अट्टल दरोडेखोर झालेलो आहे आणि म्हणूनच मी तिला चावलो आहे. मंडळी, बालपण असतं. त्या बालपणात चांगले संस्कार जर आपल्यावर झाले तर हे खलत्व आपल्यामध्ये येणार नाही. आपल्यामध्ये दैवी असलेले गुण अंतर्भूतरित्या आपल्या त्यांचा विकास होत जाईल. म्हणजे माणूस बदलू शकेल याचा पुरावा आमच्याकडे आहे. माणूस बदलू शकतो याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची अशी इच्छा आहे की माणसाचा वाकडेपणा जाऊ दे. म्हणून ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, आणि पुढे ते म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो.